मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 12 प्रकरण 5 मी शिक्षक कसा झालो। शाळेमध्ये माझे बसतान मात्र चांगले बसले। 5वी 6वी आणि 7वीला इंग्रजी आणि गणित शिकवायचे काम माझ्याकडे आले। इंटरमिजिएटच्या परीक्षेला मी गणित घेतले होते, त्यामुळे माझा तो विषय चांगला तयार होता। सिनियर केम्ब्रिजच्या विद्यार्थ्यांना मी शेक्सपियरचे ॲज यू लाईक इट, चॉसरचे फेअरी क्वीन आणि अलजिब्र्यातले सर्डस अँड इंडॉसिस शिकवू लागलो। एवढा शहाणपणा मला कुठून आला ह्याचा माझा मीच अचंबा करीत राहिलो। विद्यार्थ्यांमध्ये मी चांगलाच लोकप्रिय झालो। शनिवारी दुपारी मरीन लाईन्सच्या मैदानावर त्यांच्याबरोबर मी क्रिकेट खेळायला जाई आणि वादविवाद सभेत प्रामुख्याने भाग घेई। विद्यार्थ्यांना ह्याच्यापेक्षा आणखी जास्त काय पाहिजे असते। महिना जसा भरत आला तसा पगार वेळेवर मिळणार काय ह्याची मला काळजी वाटू लागली। पण ठरलेल्या तारखेला जयकरांनी माझ्या हातावर 10-10च्या 5 कोऱ्या नोटा ठेवल्या। माझा जीव भांड्यात पडला। जयकर पगार वेळेवर देत नाहीत असे मला सांगणाऱ्या माणसाला मी मनातून लाख शिव्या मोजल्या। हलकट लेकाचा, चांगल्या माणसाची बदनामी करतो। पण दुसऱ्या महिन्याच्या पगाराच्या तारखेला जयकरांनी मला बाजूला बोलावले आणि हातात 25 रुपये ठेवून हलकेच सांगितले की आज एवढेच घ्या, बाकी पुढच्या महिन्यात देईन। तेव्हा माझा चेहरा खरकन उतरला। मनात म्हणालो, अरेच्चा, ऐकलं ते थोडं खरं दिसतंय। माझ्या चेहऱ्यावरचा फरक त्यांच्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही। ते म्हणाले, उद्यापासून मी तुम्हाला 25 रुपयांची शिकवणीच देतो आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी शिकवणी दिली। जयकर नेहमी पैशाच्या अडचणीत असत। शाळेत त्यांना काही फारसा फायदा मिळत नसावा, त्यातून त्यांची प्रकृतीही नीट राहत नसे। खंडाळ्याला त्यांचा बंगला होता, तेथे ते वारंवार जात। त्यांच्या गैरहजेरीत शाळा आम्हाला चालवावी लागे। देणेकरी सारखे त्रास देत। त्यांना प्रिन्सिपल खंडाळ्याला गेलेत हे ठराविक उत्तर आम्ही देत असू। पहिली टर्म कशीबशी संपली। दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही परत येतो आहोत तोच शाळा बंद करण्यात आल्याची नोटीस ऑफिसच्या दारावर लागली होती। ती वाचून माझी कंबरच खचली। चांगली हातची नोकरी गेली, आता कुठे जायचे। मी माझ्या वर्गात एका बाकावर डोक्याला हात लावून बसलो। काय करावे आणि कुठे जावे हे मला कळेना। आपण बेकार झालो आहोत या विचाराने डोळ्यापुढे काजवे चमकू लागले। तास दीड तास तरी त्या स्थितीत मी तिथे बसलो असेन। एवढ्या वेळात शाळा ओस पडली होती। मुले बाहेरच्या बाहेर निघून गेली होती। 4-2 शिक्षक वर्गातून रेंगाळत होते। इतक्यात प्रिन्सिपल आहेत काय असे शब्द माझ्या कानावर पडले। मी थबकून वर पाहिले। कोणीतरी अनोळखी गृहस्थ होता। काय पाहिजे तुम्हाला मी विचारले। शिक्षकाची नोकरी मागण्यासाठी मी आलो आहे, गृहस्थ उत्तरला। मनातल्या मनात मला हसू आले। काय विचित्र माणूस आहे हा। बंद पडलेल्या शाळेत शिक्षकाची नोकरी मागायला येतोय। शिकवण्याचा काही अनुभव आहे आपल्याला, काहीतरी विचारायचे म्हणून मी विचारले। गृहस्थ चपापला। त्याला वाटले मी कोणीतरी शाळेतला अधिकारीच आहे। पण आपण कोण त्याने अदबीने विचारले। मी व्हाईस प्रिन्सिपल आहे, मी दडपून उत्तर दिले। शाळा तर आता बंद पडली होती, मग शिक्षक काय आणि व्हाईस प्रिन्सिपल काय। ते ऐकून गृहस्थ सरदच झाला। नमस्कार करून तो मला म्हणाला, गेली 2 वर्षे मी रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक आहे, पण तिथल्या प्रिन्सिपलचे आणि माझे काही पटेना। तेव्हा मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन मोकळा झालो। नाही, तुम्हीच सांगा, जिथे आपले पटत नाही तिथे नोकरी करण्यात काय शहाणपणा आहे। मी एकदम सरसावून बसलो। माझ्या मनात काहीतरी विचार आला। केव्हाची गोष्ट आहे ही, मी अधीरपणे विचारले। केव्हाची कुठली, तो गृहस्थ हातवारे करीत म्हणाला। आत्ता मी राजीनामा देऊन तिकडून येतो आहे। मी ताडकन उठलो। तुम्ही इथे जरा बसा, प्रिन्सिपल वर राहतात, त्यांना मी सांगून येतो असे म्हणून मी तिथून सटकलो तो सरळ बाहेरचा रस्ता गाठला। रॉबर्ट मनी स्कूल तेथून 5 मिनिटांच्या रस्त्यावर आहे। शाळेच्या कंपाऊंडमधून ताड टांगा टाकीत मी प्रिन्सिपलच्या ऑफिसाकडे गेलो। मधल्या सुट्टीची घंटा होऊन मुले नुकतीच वर्गाकडे चालली होती। मी जायला आणि प्रिन्सिपल ऑफिसातून बाहेर पडायला एकच गाठ पडली। मध्यम वयाचा, उंचेला आणि रुक्ष चेहऱ्याचा तो गोरा साहेब बघून मी जरा बिचकलोच। स्लेट पाटीसारख्या रंगाची बुबुळे सोनेरी चष्म्यातून माझ्याकडे पाहू लागला। मी आपल्याला भेटायला आलो आहे। आपल्याकडे शिक्षकाची एक जागा मोकळी आहे असे कळले। घाईघाईने मी बोलून गेलो। साहेब मजकूर चाटच पडले।
आणि माझ्याकडे टकामका बघू लागले. माझ्याकडची जागा मोकळी पडून 1 तास झाला नाही आणि तुम्हाला ते कसे कळले? मी उत्तर देण्याचा मुळी प्रयत्नच केला नाही. गप्प उभा राहिलो. क्वालिफिकेशन काय तुमचे? ठराविक प्रश्न त्यांच्या तोंडून बाहेर पडला. या प्रश्नाला आता माझ्याजवळ चांगलेच उत्तर होते. मी ग्रॅज्युएट आहे, मी ITत म्हणालो. आणि गेले 6 महिने स्टँडर्ड्स हायस्कूलमध्ये सिनियर केम्ब्रिजला इंग्रजी शिकवित आहे. साहेब खुश झाले. महिना 60 रुपये पगारावर त्यांनी तेथल्या तेथे माझी नेमणूक करून टाकली. दुपारच्या सुट्टीनंतर वर्ग सुरू व्हायच्या आत मी माझ्या कामावर रुजू देखील झालो. दुसऱ्या इयत्तेच्या क का ढ तुकडीचा मला वर्गशिक्षक करण्यात आले. पहिला तास खर्ड्याचा होता. माझ्या भोवती पोरे गिल्ला करीत होती आणि मी स्वस्तपणे खुर्चीवर बसून मनातल्या मनात हसत होतो. ह्या विचाराने की तिकडे स्टँडर्ड्स हायस्कूलमधला तो माणूस प्रिन्सिपलची वाट पाहत किती वेळ बसला असेल कुणास ठाऊक बिचारा. रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये अवघा 1 महिना मी होतो. महिन्याअखेरीस फोर्टमधल्या न्यू हायस्कूलमध्ये महिना 125 रुपये पगारावर वरच्या वर्गाच्या संस्कृत शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. वर्तमानपत्रातली जाहिरात वाचून केलेल्या अर्जावर मला ही नोकरी मिळाली होती. न्यू हायस्कूल ही मुंबईतली सर्वात मोठी आणि जुनी शाळा. भरडा आणि मर्झबान ह्या दोघा पारशी पदवीधरांनी ती 1890च्या सुमारास काढली. गेल्या 50-60 वर्षात मुंबईच्या निरनिराळ्या क्षेत्रात जी मोठी मोठी माणसे होऊन गेली त्यातली बहुतेक सारी ह्याच शाळेत शिकली असे आढळून येईल. एक्सप्लनेड मैदानासमोरच्या 2 प्रशस्त टोलेजंग इमारतीमध्ये ती भरते. हॉर्नबी रोडवरही तिची आणखी एक इमारत आहे. मुलांची संख्या 2-2.5 हजारांवर असेल. पारशी आणि गुजराती मुलांचा या शाळेत विशेष भरणा असतो. शिक्षकही बहुतेक पारशीच. अशी सुव्यवस्थित आणि सुनियंत्रित शाळा साऱ्या हिंदुस्थानात नसेल. इंग्लंडमधल्या एखाद्या पब्लिक स्कूलसारख्या शिस्तीच्या आणि शिक्षणाच्या परंपरा तिथे निर्माण केल्या आहेत. सर्व अद्ययावत शैक्षणिक साधनांनी आणि सामग्रींनी ती सज्ज आहे. विद्यार्थी जीवनाच्या सर्व आघाड्यांवर वर्षानुवर्षे तिचे काम अगदी यंत्रासारखे चालू आहे. ग्रंथालय, वस्तुसंग्रह, शरीर संवर्धन, क्रिकेट, बॉक्सिंग, मासिक सहली, स्काउटिंग, बँड, नाट्य, वक्तृत्व असे कोणतेही एक क्षेत्र नाही की ज्यात ह्या शाळेने प्रावीण्य मिळवले नाही. शिक्षकांना सढळ हाताने पगार देऊन त्यांना प्रॉव्हिडंट फंडाची उत्तम व्यवस्था अनेक वर्षापासून ह्या शाळेने केलेली आहे. आणि एवढे असून वर्षानुवर्षे ह्या शाळेने सरकारकडून कधी पैचीही ग्रँट घेतली नाही. पुण्यामधल्या दुय्यम शाळांचे नेहमी तोंड भरून कौतुक केले जाते, पण खरे सांगायचे म्हणजे त्यातली एकही शाळा न्यू हायस्कूलच्या पासंगालाही पुरणार नाही. मी शाळेत दाखल झालो तेव्हा भरडा आणि मर्झबान दोघेही हयात होते. भरडा गणित आणि विज्ञान उत्तम शिकवीत आणि मर्झबानचा इंग्रजी शिकवण्याबद्दलचा फार लौकिक होता. ह्या दोघांचा माझ्याशी प्रत्यक्ष संबंध असा क्वचितच येई, कारण मी संस्कृतचा शिक्षक होतो. 4थी, 5वी आणि 6वी ह्या वर्गांना मला संस्कृत शिकवावे लागे. मॅट्रिकच्या वर्गाला वेलणकर नावाचे एक वृद्ध शिक्षक संस्कृत शिकवीत. शाळेच्या आरंभापासून ते तेथे होते, त्यामुळे विद्यार्थी त्यांना फार मान देत. त्यांची खाजगी शिकवणी मिळावी म्हणून श्रीमंत विद्यार्थी अतिशय धडपडत. त्यामुळे पहाटे 5 वाजल्यापासून तो रात्री 10 वाजेपर्यंत त्यांच्या शिकवण्या अव्याहत चालू असत. शिकवण्यांवर महिना 700-800 रुपये तरी ते मिळवीत असावेत. संस्कृत शाखेत ते माझे वरिष्ठ होते, पण त्यांना माझ्याकडे बघायला कधी वेळ मिळत नसे. मी संस्कृत घेऊन BA पास झालो होतो, पण शाळेत संस्कृत शिकवायला लागल्यावर मला कळून आले की आपल्याला संस्कृतचे काही ज्ञान नाही. त्यामुळे रोज घरी 2 तास तरी तयारी करावी लागे. माझे सगळे विद्यार्थी गुजराती हिंदू असत, पण पारशी विद्यार्थ्यांच्या संगतीने ते चांगलेच वात्रट अन दंगेखोर झाले होते. पहिल्या दिवशी मला त्यांनी छळण्याचा प्रयत्न केला. वर्गात मी प्रवेश केला तेव्हा चोहोकडून सिंहाच्या गर्जना उठल्या. मी समोर पाहू लागलो. विद्यार्थ्यांची तोंडे तर मिटलेली होती अन सिंहाच्या आरोळ्या कोठून उमटताहेत हे मला कळेना. मग माझ्या लक्षात आले की तोंडे मिटून नाकातून मुले हा आवाज काढताहेत. मी व्यासपीठावर चढलो आणि शांतपणे म्हणालो, गुड मॉर्निंग लॉयन्स. त्याबरोबर सिंह ओरडायचे थांबले.
मुलांना कल्पना नव्हती की त्यांच्या गर्जनांचे इतक्या थंडपणे मी स्वागत करेन. मी खुर्चीवर बसून संस्कृतचे पुस्तक उघडतो तोच सिंह पुन्हा घुमायला लागले. तेव्हा सर्व वर्गाकडे मी स्थिर आणि कठोर दृष्टीने एकदा पाहिले आणि म्हणालो, मी संस्कृतचा मास्तर तर आहेच, पण सर्कशीत रिंग मास्टरचेही काम मी केलेले आहे. खेळ चालू असता सिंहांनी ओरडावे, कामाच्या वेळी नाही. या उपर सिंह जर ओरडायला लागले तर एकेकाची शेपटे धरून मी त्यांना पिंजऱ्यात कोंबीन. त्याबरोबर सिंह जागच्या जागीच खतम झाले. पुन्हा त्यांचा उपसर्ग कधी झाला नाही. प्रत्येक नव्या शिक्षकाला विद्यार्थी त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी विनोद आणि क्रोध यांचा समर्पक समन्वय घालून शिक्षकाने शिस्त राखण्याचा प्रयत्न करावा. पुष्कळदा तर नुसत्या दृष्टीने काम भागते. शिक्षकाचे डोळे पाहूनच मुलांना त्यांचा वकूब कळून येतो, पण अनुभवाने शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा जसा जसा विकास होऊ लागतो तसतसे त्याच्या नजरेत सामर्थ्य उत्पन्न होते. न्यू हायस्कूलमध्ये प्रवेश करीपर्यंत 6-7 महिन्यांच्या अनुभवाने माझे व्यक्तिमत्व पुष्कळच प्रखर झालेले होते. या शाळेत 2 वर्षे काम करावयाची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. आदर्श शाळेमधली व्यवस्था आणि शिस्त कशी असावी हे ह्या ठिकाणी मला प्रत्यक्ष पाहावयाला मिळाले आणि त्याचा पुढील आयुष्यात मला फार उपयोग झाला. न्यू हायस्कूलमध्ये शिक्षक झाल्यानंतर माझ्या वेशभूषेत मला आपादमस्तक बदल करावा लागला. धोतर नेसून तेथे शिकवणे शक्यच नव्हते. थोड्याच दिवसांनी गांधीजींची असहकारितेची चळवळ सुरू झाली आणि मुंबईचे वातावरण खादीमय होऊन गेले. तेव्हा एक दिवस मीही खादीचा सूट आणि गांधी टोपी घालून शाळेत गेलो. त्यामुळे शाळेच्या वातावरणात खूपच खळबळ उडाली. राजकीयदृष्ट्या शाळेचे वातावरण तसे अतिशयच प्रतिगामी होते. ह्याच सुमारास शाळेचे ज्येष्ठ संपादक भरडा हे मरण पावले. तेव्हापासून शाळेचे नाव भरडा न्यू हायस्कूल असे ठेवण्यात आले. ह्या शाळेत आल्यापासून मला गुजराती समजू लागले. सारा वेळ तीच भाषा कानावर पडे. मी गुजराती वाचायला शिकलो आणि गुजराती वाङ्मयातील प्रमुख साक्षरांच्या निवडक कृतींचा करता येईल तेवढा परिचय करून घेतला. फर्स्ट LLBचे माझे पहिले वर्ष निर्वेदपणे पार पडले, पण परीक्षेला काही मी बसलो नाही. मालाड ते मुंबईच्या प्रवासात मला अभ्यासाला मुळी वेळच मिळाला नाही. न्यू हायस्कूलमध्ये आल्यापासून माझी सांपत्तिक स्थिती सुधारली होती. तेव्हा दुसऱ्या वर्षापासून मी गुरगावात माधवाश्रम शेजारी 3 खोल्यांचा एक फ्लॅट घेतला. तेवढ्यात 50-50 रुपयांच्या 2 शिकवण्याही मला मिळाल्या. त्यामुळे मुंबईला माझा 100-125 रुपयांचा खर्च भागवून मी पुण्याला माझ्या चुलत्यांकडे दर महिना 100 रुपये पाठवू शकत होतो. अभ्यासाला मला सकाळचे काय 1-2 तास मिळत असतील तेवढेच. 6 महिन्यानंतर मी परीक्षेचा फॉर्म भरला. अभ्यासही माझा जवळजवळ होत आला. इतक्यात हायकोर्ट प्लीडरच्या परीक्षेला वर्षानुवर्षे बसणारे माझ्या वडिलांचे आतेभाऊ परीक्षेसाठी मुंबईला आले आणि माझ्याकडेच उतरले. माझ्या परीक्षेला 3 आठवडे बाकी होते. तेवढ्यात हिव तापाने ते असे काही आजारी पडले की सकाळ संध्याकाळ त्यांचे औषध पाणी आणि शुश्रूषा करता करता मीच आजारी पडायची पाळी आली. सारांश काय की त्यांची परीक्षा बुडाली आणि माझ्याही परीक्षेचा मी न बसता निकाल लागला. 2दा परीक्षा हुकल्यानंतर माझे LLB बद्दलचे आकर्षणच कमी झाले. आपल्या हातून काहीही परीक्षा होत नाही असे माझे मन मला भिववू लागले. माझ्या स्वाभिमानाला तो ताण सहन होईना. मी वकील होणार नाही तर मग काय शिक्षक होणार जन्मभर. मुंबईत आल्यापासून माझ्या वाङ्मयालाही ओहोटी लागली होती. माझ्या महत्वाकांक्षेचे पंख हळूहळू गळून पडताहेत हे माझ्या लक्षात आले. माझ्या भवितव्यात काय आहे हेच मला उमगेना. तेवढ्यात माझी प्रकृतीही बिघडू लागली. मुंबईची हवा आणि खानावळीचे अन्न ह्यांनी माझ्या आतड्यांची चाळण करून टाकली होती. संग्रहणी होते की काय असे भय वाटू लागले. डॉक्टरांनी मला सांगितले की जितक्या लवकर तुम्हाला मुंबईतून बाहेर पडता येईल तितक्या लवकर चालू लागा. मग काय, नाईलाज झाला. शाळेच्या नोकरीचा मी राजीनामा देऊन टाकला आणि 21 सालच्या सप्टेंबरात मुंबईतले बिऱ्हाडबाजले गुंडाळून मी पुण्याला कूच केले. वकील होण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेचा असा शोचनीय रीतीने शेवट झाला. पुण्याला येऊन मी जे अंथरूण धरले ते 2 महिने काही सोडले नाही. तापाने आणि हगवणीने बेजार झालो. कोणत्याही औषधाची मात्रा चालेना.
दिवाळीच्या सुमाराला उतार पडू लागला तरी पण मी घरातून बाहेर पडत नसे, तेव्हा माझे थोरले चुलते म्हणाले, घरात काय बसला आहेस? चांगले सकाळी उठावे, आंघोळ करावी, पर्वतीला जाऊन यावे, मग पहा 8 दिवसात खडबडीत बरा होशील. त्याप्रमाणे दुसरे दिवशी सकाळी उठून मी पर्वतीला जाऊन आलो. ते श्रम काय मला झेपतायत? पुन्हा 5-6 दिवस मी आजारी पडलो. तेव्हा धाकटे चुलते म्हणाले, कुणी एवढ्या सकाळी उठून पर्वतीला जायला सांगितले तुला? खुशाल राजासारखे अंथरुणावर पडून राहावे, विश्रांती घ्यावी, मग पहा 8 दिवसात प्रकृती सुधारते की नाही. असा रोज कोणी ना कोणीतरी माझ्या प्रकृतीबद्दल मला उपदेश करावयाचे. कोणी एक सांगायचे तर कोणी दुसरेच सांगायचे. त्यामुळे माझी अशी परवड होई की काही विचारू नका. शेवटी हवापालट करायला मी नगरला गेलो. तेथे माझे मेहुणे शिक्षक होते. हिवाळ्यातली नगरची हवा मला चांगली मानवली. महिन्याच्या आत मी बरा होऊन पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. शिक्षकाच्या व्यवसायापासून वाचून मला पुण्यात दुसरे काय करता येण्यासारखे होते. मी 5-7 अर्ज रखडले आणि पुण्याच्या प्रत्येक शाळेकडे पाठवून दिले. 15 दिवस होऊन गेले, पण एका शाळेकडून उत्तर आले असेल तर शपथ. असे अर्ज करून का पुण्यात कोठे नोकरी मिळते? मी हताश होऊन स्वस्थ बसलो. एक दिवस माझ्या ओळखीचा एक माणूस मला लष्करातला एका गृहस्थाकडे घेऊन गेला. त्याचे नाव बाळासाहेब म्हस्के. पुण्यात पूर्वी गंगाराम भाऊ म्हस्के म्हणून एक नामांकित वकील होऊन गेले. त्यांचे हे चिरंजीव मोठे सुखवस्तू आणि स्वास्थ्यप्रिय गृहस्थ होते. कॅम्प एज्युकेशन सोसायटी नावाची एक जुनी संस्था लष्करात होती. मागासलेल्या वर्गाच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी 1889 साली ती स्थापन झालेली होती. तिचे ते सेक्रेटरी होते. लष्करातली मोठमोठी मंडळी त्या संस्थेची सभासद होती. पण संस्थेमध्ये काय चालले आहे याचा वर्षानुवर्षे बाळासाहेब म्हस्क्यांनी त्यांना कधी पत्ता लागू दिला नाही. संस्था जणू काही आपल्याच खाजगी मालकीची आहे अशा तऱ्हेने तिचा ते कारभार हाकीत असत. त्यामुळे इंग्रजी 5 इयत्तांच्या पुढे शाळेची प्रगती होऊ शकली नाही. किंबहुना शाळेची प्रगती होऊ नये असेच बाळासाहेबांचे धोरण होते. त्यांच्या त्या चमत्कारिक स्वभावामुळे चांगले शिक्षक शाळेत येत नसत आणि आले कुणी तरी वर्षापेक्षा जास्त ते टिकत नसत. दरवर्षी हेडमास्तर पाहिजे अशी त्या शाळेची स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात असायची. हे अगदी ठरून गेले होते. तीच जागा मिळवून देण्यासाठी माझ्या मित्राने मला बाळासाहेबांकडे आणले होते. बाळासाहेब आपल्या अंधाऱ्या दिवाणखान्यात एका कोचावर स्वस्थपणे पडलेले होते. त्यांचे मलिन कृष्णवर्ण आणि स्थूल शरीर त्या दिवाणखान्याच्या जुनाट वातावरणाला शोभण्यासारखे होते. त्यांच्या नाकपुड्या तपकिरीने भरलेल्या होत्या आणि त्यातली बरीचशी तपकीर त्यांच्या सखलादी बाराबंदीवर सांडलेली होती. माझी माहिती आधीच माझ्या मित्राने त्यांना करून दिली होती. तेव्हा मला पाहताच तपकिरीची चिमूट नाकात कोंबीत बाळासाहेब म्हणाले, आमची शाळा गरीब आहे बरे का मास्तर? इथे मुंबईसारखा पगार नाही मिळायचा. मी अर्धवट दाट विचकून म्हणालो, पगारासंबंधी माझी काहीही अट नाही. तुम्ही द्याल तो मला मान्य आहे. त्या माझ्या उत्तराने बाळासाहेब खुश झाले. इतके की त्या आनंदाच्या भरात महिना 35 रुपये पगारावर शाळेचा हेडमास्तर म्हणून त्यांनी माझी ताडकन नेमणूक करून टाकली. माझ्या पगाराचा तो भरगच्च आकडा ऐकून पाण्यात ढेकूळ पडावे असा मी खजील झालो, पण काही बोललो नाही. काय बोलणार? म्हटले चला 35 तर 35. गावातल्या शाळेत 50 रुपयांवर असिस्टंट मास्तर होण्यापेक्षा लष्करातल्या ह्या शाळेत 35 रुपयांवर हेडमास्तर झालेले काय वाईट? बडोदे संस्थानचे दिवाण होण्यापेक्षा भोर संस्थानचा राजा होणे बरे. दुसऱ्या दिवसापासून मी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या हेडमास्तर पदाची सूत्रे हातात घेतली. या शाळेच्या स्वरूपाची कल्पना त्याची भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावाचून यायची नाही. पुणे शहराचे 2 स्पष्ट भाग पडतात. एक गाव आणि दुसरा लष्कर. ह्या दोन्ही भागांचे एकमेकांशी काही साम्य नाही. गावातून लष्करात आले किंवा लष्करातून गावात गेले की एका देशातून दुसऱ्या देशात गेल्यासारखे वाटते. गावाची वाढ पेशवाईच्या राजवटीमध्ये झाली असल्याने त्यावर ब्राह्मणी संस्कृतीची छाया आहे, तर लष्कराची वस्ती ही गोऱ्या सैन्याच्या गरजेमधून निर्माण झाली असल्यामुळे त्याचवर साहेबी संस्कृतीचा ठळक छाप उमटलेला आहे. गावातल्या पेठांची रचना जातवार तत्वावर झालेली आहे, तर साहेबाला जातीभेदाचा विधिनिषेध नसल्याने
लष्करात 18 पगड जाती एकत्र येऊन बसल्या आहेत. गावात गल्लोगल्ली आणि रस्तोरस्ती हिंदू देवदेवतांचे प्रदर्शन भरल्यासारखे दिसते आणि त्यात एखादीच तांबोळी मशीद वाट चुकल्यासारखी वाटते. तर लष्करात ठिकठिकाणी ख्रिस्ती आणि ज्यू लोकांची उंच कळसांची देवळे आणि त्यात मधून मधून विखरलेले मुसलमानांचे पीर आणि मशिदी पाहिल्या म्हणजे आपल्याला जेरुसलेममध्ये आल्याचा भास होतो. म्युनिसिपालिटीच्या गबाळेपणाच्या आणि वाशिलेबाजीपणाच्या कारभाराचे अजागळ प्रतिबिंब गावात सर्वत्र उमटलेले दिसते. तर सैनिकी कायद्यांच्या एक हाती दंडुक्याचा दबदबा आणि दरारा लष्कराच्या वातावरणात पावलोपावली जाणवल्या वाचून राहत नाही. घरे, रस्ते, दुकाने, हॉटेले, वाहने, रहदारी, स्वच्छता आणि सौंदर्य ह्या दृष्टीने तर गावात आणि लष्करात जमीन आसमानाचा फरक आहे. साहेबी टोपीचा आणि बुटविजारीचा गावाला जितका कंटाळा, तेवढा पुणेरी पगडीचा आणि धोत्राचा आणि जोड्यांचा लष्कराला तिटकारा. हातात कोबीचा गड्डा नि काखेत केळीची पाने घेऊन जाणारा माणूस बघून गावातल्या लोकांना जे वाटते तेच हातात उफराटी कोंबडी धरून अन काखेत ब्रँडीची बाटली घेऊन जाणाऱ्या माणसाबद्दल लष्करातल्या लोकांना वाटत असे. कोतवाल चावडी शेजारच्या मथुरा भवनात किंवा मामा बासुंदीवाल्याच्या दुकानात दुबकी लोटी अन बासुंदी गावातले गिऱ्हाईक जितक्या निर्धास्तपणे पीत तितक्याच संतपणे लष्करातल्या कार्नेगियात किंवा म्युरेटारमध्ये लोक बियर किंवा व्हिस्की प्राशन करीत. हातात केसरी किंवा ज्ञानप्रकाश घेऊन देशातल्या राजकारणाची चर्चा मोठमोठ्याने करीत बसलेल्या लोकांची टोळकी जशी गावात ठिकठिकाणी आढळतात, त्याप्रमाणे हातात लखपती किंवा मोती वधारो घेऊन उद्याच्या शर्यतीत कोणता घोडा विन येईल अन कोणता प्लेस येईल ह्या अश्वकारणाची चर्चा चव्हाट्या चव्हाट्यावर चाललेली लष्करात ऐकू येते. सभा संमेलने अन व्याख्याने ह्यांचा धुमाकूळ गावात 12ही महिने चाललेला असतो. तर पावसाळ्यामध्ये घोड्यांच्या शर्यतीचा सीझन पुण्यात सुरू झाला म्हणजेच लष्करातील जनतेच्या उत्साहाला अमर्याद भरती येते. अष्टोप्रहर मराठी भाषेखेरीज दुसरा एक शब्द गावात ऐकू यावयाचा नाही. तर लष्करातल्या जनतेचा एकूण एक व्यवहार हमेशा इंग्रजी किंवा हिंदुस्थानी भाषेतून चाललेला असतो. अशा रीतीने गाव आणि लष्कर हे पुण्याचे दोन भाग म्हणजे दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत. दोघांचे आचार निराळे, विचार निराळे आणि संस्कृतीही निराळी. गाव म्हणजे सनातनी विचारांचा आणि आचारांचा प्रचंड बालेकिल्ला, तर लष्कर म्हणजे सर्व सामाजिक सुधारणांची प्रचंड आघाडी. सोळे ओवळे, शिवाशिव, जातीभेद ह्या गोष्टी औषधाला सुद्धा लष्करात मिळणार नाहीत. म्हणून आर्थिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या ह्या दोन्ही भागांचे एकमेकांशी मुळीच दळणवळण नाही असे म्हटले तरी चालेल. क्वचित कधी गावातले कुणी ब्राह्मण अभक्ष्य भक्षण किंवा अपेयपान करण्यासाठी लष्करात जात असतील अन क्वचित लष्करातला एखादा पारशी मंडईतली भाजी खरेदी करण्यासाठी नाही तर निखळलेले हाड लिमये महाराजांकडून बसवून घेण्यासाठी गावात येत असेल इतकेच काय ते. अशा ह्या लष्कराच्या वातावरणामध्ये 22 सालच्या जानेवारीत जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा त्या ठिकाणी आपल्या आयुष्यातली 18 महत्त्वाची वर्षे जाणार आहेत अशी त्यावेळी मला मुळीच कल्पना नव्हती. गाव आणि लष्कर यांच्या सरहद्दीवर कॅम्प एज्युकेशन सोसायटीची शाळा बांधलेली असल्याने दोन परस्पर संस्कृतीच्या संगमांचे अत्यंत बकाली आणि गलिच्छ स्वरूप त्या ठिकाणी आढळून येते. दोन नद्यांचा संगम जेथे होतो तेथे विस्तीर्ण जलाशय निर्माण होतो, तर दोन संस्कृतींची गाठ जेथे पडते तेथे दोन्ही संस्कृतींमधल्या सर्व अनिष्ट गोष्टींचा प्रचंड उकिरडा माजतो. या सीमा विभाजनाला चार बावडी असे नाव आहे. महादजी शिंद्यांनी आपल्या लष्करातल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी 4 विहिरी इथे बांधल्या होत्या असे म्हणतात. त्या विहिरी बुजून गेल्या, पण त्यांची कीर्ती अजून शिल्लक आहे. तथापि 4 बावडीपेक्षा चोर बावडी हे नाव ह्या विभागाला विशेष शोभून दिसेल, कारण गावातली अन लष्करातील उपद्व्यापी अन उडाणटप्पू लोकांचा अनेक वर्षापासूनचा हा चव्हाटा होऊन बसला होता. त्यात बाबाजान नावाच्या एका वृद्ध स्त्रीने आपल्या वास्तव्यासाठी ही जागा निवडल्यापासून तर सांज सकाळ तिच्या दर्शनासाठी येणाऱ्या हिंदू मुसलमान भक्तांची त्या ठिकाणी यात्राच भरत असे. बाजाच्या भेटीच्या भसाड्या सुरावर तार स्वरामध्ये गझल अन कवाल्या किंचाळत कोणी ना कोणीतरी गायक गायिका
बाबा समोर हमेशा बसलेल्या असत. तिच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात एका बाजूला फकीर, बैरागी, भिकारी अन महारोगी हे कायमचा तळ ठोकून असत, तर दुसऱ्या बाजूला उघड्या जागेत नाना तऱ्हेचे नमुनेदार उद्योग चालत. न्हावी लोक सदैव कोणा ना कोणाची तरी डोके ताशीत बसलेले असत. पठाण लोक लोखंडी गोळा फेकून शक्तीच्या शर्यती खेळत असत. बुड्डी के बाल सुकवण्याचा कारखाना तर नेहमीच कोपऱ्यात उघडलेला असे, नाहीतर लोखंडी सळ्यांवर गरम गरम कबाब भाजण्याचे काम दुसरीकडे सदोदित चाललेले दिसे. गारोड्याचा किंवा डोंबाऱ्याचा खेळ तिथे चाललेला नाही असा तर एक दिवस जात नसे. कधी कधी चमत्कारिक औषधांचे जाहिरातवाले विचित्र पोशाख करून तेथे अशी प्रचंड गर्दी जमवीत की काही विचारू नका. मोहरमच्या दिवसात वाघ रंगवण्याचे काम दिवसभर तेथे चाले आणि रात्री हे वाघ बेहोश होऊन परत आले म्हणजे त्यांना धुवून शुद्धीवर आणण्याची व्यवस्था तेथेच होई. चार बावडीचे हे एवढे तपशीलवार वर्णन करण्याचे कारण असे की असल्या भयानक चव्हाट्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे वास्तव्य असल्याने तिच्या अस्तित्वावर आणि कार्यावर चार बावडी संस्कृतीची हिडीस सावली पडलेली होती. त्यामुळे त्या शाळेत मुलांची शिस्त राखणे आणि त्यांना शिक्षण देणे या गोष्टी सर्वस्वी अशक्य होऊन बसल्या होत्या. चार बावडीच्या मैदानात सदैव ठाण मांडून बसलेले फकीर, भिकारी, महारोगी अन मवाली ह्यांना कॅम्प एज्युकेशन सोसायटीची संबंधी विलक्षण आत्मीयत्व वाटत असे. बाहेर मुलांना ड्रिल शिकवायला नेले की ते पाहायला सर्वांच्या आधी ह्या मंडळींची गर्दी जमे. एवढेच नव्हे तर ड्रिल मास्तरला मधून मधून ते सूचनाही देत. वर्गात शिक्षक एखादा धडा शिकवू लागला की बाहेर उभे राहून ही मंडळी मोठमोठ्याने त्याचे कौतुक करीत आणि शाळा बंद झाली रे झाली की चार बावडीचे हे भयंकर रहिवासी तिच्या प्रशस्त वरांड्यात सायंकाळी 7 वाजल्यापासून तो दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत आपली रक्ती चिंध्या, मडकी, थाळ्या, नरोट्या अन झोळ्या घेऊन राजरोसपणी मुक्काम ठोकीत. मग रात्री त्यांचे स्वयंपाक-पाणी, खाणे-पिणे आणि इतर शारीरिक विधी आरामशीरपणे शाळेच्या वरांड्यात नाही तर अंगणात चालत. शाळेची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार बावडी संस्कृतीचे तिजवर प्रत्यही होणारे हे भीषण आक्रमण कसे थांबवावे ह्याचा मी विचार करू लागलो. पहिल्या प्रथम 2 रामोशी रात्रीचे राखणदार ठेवले आणि रोज रात्रोर शाळेच्या वरांड्यात घुमणाऱ्या भिकाऱ्यांचा आणि मवाल्यांचा गलिच्छ लोंढा आधी थांबवला. त्यांनी राखणदाराशी दंगा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या मदतीला काही दिवस पोलीस आणून ठेवावे लागले. काही महिन्यांनी जेव्हा काटेरी तारांचे पक्के कंपाऊंडच मी उभारले तेव्हा तो उपसर्ग कायमचा थांबला. ही शाळा इंग्रजी 5वी इयत्तेपर्यंतच असली तरी विद्यार्थी वयाने प्रौढ आणि शरीराने उंचपुरेनी मजबूत असत. ते शिक्षकांना मुळीच जुमानीत नसत. सायकलवर बसून वरांड्यातून खुशाल फेऱ्या घालीत वर्गातून वाटेल तेव्हा बाहेर येत. बाहेर गारोड्याचा किंवा डोंबाऱ्याचा खेळ चालू झाला की अर्धी शाळा ओस पडे. मधल्या सुट्टीत कित्येक विद्यार्थी बाहेर जाऊन विड्या ओढीत नाही तर जुगार खेळत. रेसचा दिवस असला की पुष्कळशी मुले शाळेत येत नसत. काही रेस ग्राउंडवर उभी कामे करून पैसे मिळवीत तर काही सबंध दिवसभर रेस पाहत उभी राहत. मला तर आरंभी आपण एखाद्या गुन्हेगार मुलांच्या शाळेत आलो आहोत की काय असेच वाटे. आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तेथल्या रानटी टोळ्यांना सुधारणाऱ्या मिशनऱ्यांपेक्षाही माझे काम अवघड होते. मी मनाशी विचार केला की आता येथे पड खाऊन किंवा मऊपणाने वागून काही भागायचे नाही. हातात दंडा घेऊन चांगला रौद्र अवतार दाखविला तरच उपयोग होईल. एक दिवस सकाळी 11 वाजता पहिली घंटी व्हायच्या सुमारास वेताची लांबलचक अन जाडजूड छडी घेऊन मी वरांड्यात फिरू लागलो. माझ्या हातातले ते तेजस्वी आयुध बघून अर्ध्या अधिक पोरांची गाळण उडाली. छडी घेऊन शाळेतून हिंडणारा असा शिक्षक आजपर्यंत त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. पण मी जी प्रौढ वयाची अन बनलेली मुले होती त्यांनी माझ्या हातातली छडीची मुळीच दखलच घेतली नाही. त्यांचे नेहमीचे उद्योग चालूच होते. माझ्या छडीला जणू काही त्यांनी आव्हानच दिले. तथापि पहिल्या दिवशी छडीचा उपयोग मी केलाच नाही. दुसऱ्या दिवसापासून मात्र माझ्या छडीचे सत्र मी निर्दयपणे सुरू केले. उशिरा येणाऱ्या, वाटेल तेव्हा बाहेर जाणाऱ्या,
वर्गात शिवीगाळ करणाऱ्या अन दंगा करणाऱ्या एकूण एक दंगेखोरांना दयामाया न दाखवता सर्रास झोडपून काढले. कुठल्याही बारीक सारीक गुन्ह्याला क्षमा म्हणून करायची नाही असे मी धोरण ठेवले. 5वीच्या वर्गात 2-3 दादा होते. उंचीने नि अंगाने ती माझ्या एवढेच होते. त्यांनी हात पुढे करण्याचे साप नाकारले तेव्हा छडी खाली टाकून एकेकाच्या मुस्काटात अशी काही भडकावली की ती त्यांच्या गालांना नि माझ्या हातालाच माहीत. 7 दिवसांच्या आत मी सारी शाळा सुतासारखी सरळ आणली. कॅम्प एज्युकेशन सोसायटीत कोणीतरी एक भयंकर हेडमास्तर आल्याची बातमी वणव्यासारखी साऱ्या लष्करात पसरली. कित्येक पालकांनी शाळेत येऊन माझे अभिनंदन केले तर कित्येकांनी शाळेची सेक्रेटरी बाळासाहेब म्हस्के ह्यांच्याकडे माझ्याविरुद्ध तक्रार केल्या. पण त्याच दिवशी खुद्द म्हस्क्यांच्या 2 मुलांना मी बडवून काढले होते. त्यामुळे तेच आपल्या दिवाणखान्यात थरथर कापत बसले होते. त्यांची शाळेत येऊन मला विचारण्याची छातीच नव्हती. शाळेतल्या वातावरणात एकदम जमीन आसमानाचा फरक झालेला कोणाच्याही सकृदर्शनी लक्षात येण्यासारखा होता. त्यामुळे माझे मार्के धोरण कोणाला कितीही नापसंत असले तरी त्याला उघडपणे ते निषेध करू शकत नव्हते. मुलांनाही मनातून शिस्तीची आवड असते. स्वभावताच काही ती दुर्वर्तनी नसतात. शाळेच्या वातावरणात भराभर फरक पडत चाललेला आहे हे जसे त्यांच्या लक्षात आले तसे आपण होऊनच त्यांनी माझ्याशी सहकार्य करायला सुरुवात केली. मग पुढे छडी वापरण्याचे कधी कारणच उरले नाही. मी शाळेच्या व्हरांड्यात नुसता उभा राहिलो तरी सर्व वर्ग शांतपणे आपापली कामे करू लागत. माझ्या प्रखर व्यक्तिमत्वाचा हा लौकिक प्रारंभीच जो एकदा प्रस्थापित झाला तो 18 वर्षे मी शाळेत असेपर्यंत कायम होता. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.